नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, आज मी तुम्हाला कुठली पुस्तकं अभ्यासणार आहे ते दाखवते. आणि आजचा हा व्लॉग सकाळपासून नाही, तर जिथे आपला जो अगोदरचा व्लॉग आहे तो संपलेला तिथून मी पुन्हा स्टार्ट करते. कारण आम्हाला तुम्हाला सांगितलं गावाला जायचं होतं म्हणून. हे बघा, ही माझी KVHचं पुस्तक आहे आणि यातून मी जनरल नॉलेज करत असते. हे पूर्ण हिंदीमध्ये असते. सामान्य ज्ञानाचं पुस्तक आहे आणि लुसेंटचं. आणि टेट MPSCसाठी मी लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडीसाठी मराठीतलं पुस्तक आहे, यातून अभ्यास करते. तर बघा मैत्रिणींनो, हे जी पुस्तकं मी तुम्हाला दाखवते ना, ही आत्ताच घेतली नाही आहेत. मी भरपूर दिवसाची माझ्याजवळ पुस्तकं आहेत आणि तुम्हाला माहीत असल्यामुळे माझा संघर्ष भरपूर दिवसाचा आहे. मध्ये खंड पडलेला, मुलं झालीत, त्यामुळे माझा योग्य तो अभ्यास झाला नाही. म्हणून मी सगळं सांभाळून ठेवलं आहे आणि पुन्हा सुरुवात केली. आणि हे बघा MPSCचं हे ठोकळा तात्यांचा, यातून मी डिटेल वाचते. आणि मला तलाठीची एक्झाम द्यायची होती म्हणून मी मागल्याच वर्षी तलाठीचे पेपरसाठी या पुस्तकाचा वापर केलेला. आणि हा प्रश्न, यात छान पुस्तक होतं, प्रश्नसंच पण होते आणि पण मला कमी मार्क मिळाले. तर बघूया, कारण अभ्यास झालेला नव्हता माझा आणि मध्ये काही परिस्थिती पण अशी होती की त्यामुळे माझा योग्य तो अभ्यास झाला नाही. तर बघा, अशी ही मला कमेंट आली होती की ताई तू कुठली पुस्तकं वापरते. तर मी ही पुस्तकं आहेत माझ्या घरी, मी याचा यूज करते कधी कधी. आणि हे मागील प्रकाशन आहे एक, आणि हे नंतर मी परत एक प्रकाशन घेतलं. मला वाटलं माझं पुस्तक जुनं झालं असेल किंवा त्यात इन्फॉर्मेशन नसेल, तर तसं काहीही नव्हतं. सगळं सेम होतं, फक्त थोडाफार फरक होता, जास्त फरक नव्हता. नंतर मी गणितासाठी गजरे सरांचं आणि वसे सरांचं पुस्तक वापरते. वसे सरांचं नंतर घेतलेलं, गजरे सरांचं अगोदरच घेतलेलं आहे. तर जेव्हा मी मोबाईलचा वापर करत नसते तेव्हा मी अशी पुस्तकातून अभ्यास करते. आणि विज्ञानासाठी ही 2 पुस्तकं घेतलेली होती मी, त्यातून माझा अभ्यास असतो. आता तर ती तोंडपाठच झालेली आहेत पण तरी मी रिव्हिजन करते, कारण भरपूर वेळा वाचलेली आहेत मी. आणि मराठीसाठी हे बघा, माझ्याजवळ एक मराठी अक्षर भारती 10वीचं पुस्तक आहे, जुनं आहे ते, पण तरी मी ठेवलेलं आहे कारण त्यात छान मिनिंग आहेत. आणि TETसाठी मी अशा सराव प्रश्नपत्रिका घेतलेल्या मागील वर्षाच्या. मी तुम्हाला सगळं शॉर्टकटमध्ये सांगत आहे, पटापट बोलत आहे कारण मला जायचं आहे. आणि संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी मी ही अन्नदाते सरांचं पुस्तक घेतलेलं, त्यातून योग्य ते मार्गदर्शन मला मिळालं होतं. आणि माझ्याजवळ DEDचं पण पुस्तक आहे मानसशास्त्राचं. मी सगळी पुस्तकं तुम्हाला दाखवत आहे माझ्याजवळ काय काय आहे ते. आणि हायस्कूलचं स्कॉलरशिप आहे माझ्याजवळ. त्यानंतर TET CTETसाठी पुन्हा मी सामाजिक अध्ययन म्हणजे CTETसाठी घेतलेलं, यात सगळं हिंदीमध्ये दिलेलं होतं, ते पण मी एकदा छान रीड करून अभ्यास केलेला यातून पण CTETसाठी. आणि त्यानंतर सॉल्व पेपर म्हणजे प्रिवियस इयर. मी नेहमी सांगते तुम्हाला की आपण प्रिवियस इयर सोडून पाहू, तेव्हाच आपण आपलं चुका कळेल, म्हणून मी जास्त करून भर देते प्रिवियस इयरला. आणि आपल्या बघा, मी सोडवून बघितलं आणि या पुस्तकात छान असं सोडवून पण दिलेलं आहे आणि छान म्हणजे प्रश्नाची उत्तरं पण दिलेली आहे. म्हणजे आपण पेपर सोडून बघू शकतो आणि त्यात आपले उत्तरं पण आपण चेक करू शकतो किती बरोबर आहे. थांबा मी दाखवते तुम्हाला, 1 सेकंड. इथे आहे, त्यांनी असं दिलेले आहेत, हे बघा इथे दिलेले आहे, त्यातून आपण बघू शकतो की आपलं कुठलं चुकलं आणि कुठलं नाही. त्यानंतर माझ्याजवळ NCERTची पुस्तकं आहेत, सगळी दाखवत नाही मी, तुम्हाला फक्त थोडं थोडं दाखवत आहे सॅम्पल म्हणून. मी KVSसाठी NCERT फॉलो करते आणि आपल्या टेटसाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं फॉलो करते. माझ्याजवळ काही जुनी पुस्तकं पण आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवली आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता मला निघायचं आहे कारण भरपूर उशीर झालेला आहे. तर आम्ही आता पेट्रोल भरायला आलो, पेट्रोल भरू आणि निघूया. तर मी तुम्हाला माझी पुस्तकं दाखवलीत, त्या पुस्तकातून मी अभ्यास करते. काही जुनी आहेत, काही नवीन आहेत आणि काही मला सांगितल्याप्रमाणे मी यूट्यूबवरून फ्री क्लासेस बघते. असा माझा अभ्यास असतो, योग्य नियोजन करते मी तुम्हाला. तर बघा, आम्ही निघालेलो आहो आता. आम्हाला भरभर जायचं आहे कारण भरपूर उशीर झाला, 4-5 तास लागतात जायला. तर बघा, छान लॉंग ड्राईव्ह आणि त्यात मस्त सखी सहेली, छान वाटते ना. स्मॉल हॅपीनेस असतात आपल्या आयुष्यातले आणि मला अगोदरपासून विविध भारतीचं स्मॉल सखी सहेली खूप आवडतं.
बघा मैत्रिणींनो, किती छान दृश्य आहे आणि काळेभोर आभाळ दाटून आले, वाटतंय पाऊस येणार. कारण पाऊस सुरू झाला की ड्रायव्हिंगला थोडं कळत नाही कसं करायचं. तर माझी मुलं बघा छान त्यांनी खेळणी आणलेली आहेत आणि कारमध्येच ती खेळणी खेळत आहेत. किती छान ना. आपण पण लहानपणी असंच करायचं. कुठल्याही परिस्थितीत कसलाही आनंद घ्यायचं, कुठलंही टेन्शन नसायचं. तर म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तसं असते. आणि बघा पाऊस सुरू झालेला. मला वाटतच होतं पाऊस येणार म्हणून, आणि झाला आहे पाऊस सुरू. कारण खूपच काळेभोर आभाळ आलेलं होतं. आणि बघा क्षणातच ऊनही पडलं, म्हणजे लगेच पाऊस सुरू झाला आणि थोड्या अंतरावर गेल्यावर लगेच ऊन पडलं आहे. तर मला आपल्या बालपणीच्या कवितेच्या ओळी आठवतात. तुम्हाला पण आठवत असतील. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे किती छान. आठवणी ताज्या झाल्यात, मस्त वाटतंय. आणि खूप जोराचा पाऊस येतोय. मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते. कारण आम्हाला जायचं होतं घरी आणि म्हटलं करावं तुमच्यासोबत शेअर. कसं वाटलं तर सांगाल मला. आणि आम्ही नागपूरला पोचलेलो आहे. आणि नागपूरला फार भयंकर ट्रॅफिक होतो, कारण पाऊस, त्यात असं सगळी ट्रॅफिक जमा झालेलं. आणि पण आम्ही पटकन निघायचं होतं, कारण अंधार पडला तर पाऊस जर आला तर तिकडे भरपूर छोटे पूल आहेत आणि पुलावरून पाणी जर गेलं तर मग प्रॉब्लेम होतो. तर आम्ही थांबलोय. आम्हाला चहाची तलब आली होती आणि आम्ही दोघांनी चहा पण घेतला आहे. निघालोय आता आणि चाललोय, कारण भरपूर पाऊस येतोय. आणि आत्ता आम्ही पोहोचतोय. म्हणजे मी तुम्हाला माझी लॉंग जर्नी शेअर करते असं म्हणा. तर बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे जवळपास मोर्शीच्या. बघा तुम्हाला दिसत असेल, दाखवते थांबा 1 मिनटं. तर कारण जसं टर्न झालं आहे बघा, निघालोय आता. तर बघा आमच्या समोर गुरे आलीत, कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ती आपल्या घराकडे परत चालले छान. त्यानंतर थोडं समोर जातोय परत गुरे आलीत, कारण आम्हाला माहीत होतं संध्याकाळ झाली की गुरे आपापल्या घरी जातात. आणि म्हणून आम्ही घाई करत होतो, कारण ती एक वेळा जर का मध्ये आली ना ती लवकर बाजूला होत नाही. बघा आम्हाला संध्याकाळ झाली, आम्ही निघालोय आणि असा आहे आमचा प्रवास. परत गुरे आलीत, पण आता ते मिस्टरांनी गाडी थांबवून त्यांना हकलून लावले, पण मी ते शूट केलं नाही, कारण मला पण खाली उतरावं लागलं होतं. तर आता बघा सकाळी डायरेक्ट सकाळचं दाखवते. शुभप्रभात. कारण रात्री काही शूट झालं नाही, खूप थकलो होतो, झोपलोय. आणि तुम्हाला नेचर अलार्म आतापर्यंत मी तुम्हाला गुगल टाईम दाखवत होते. हा बघा कोंबडा आवरला आहे. सकाळी 4:45 वाजले आणि मी जरा टेरिसवर जाऊन बघते म्हटलं, तर भरपूर पाऊस आलेला. कारण आमच्या घरी काहीच रेंज नाही आहे आणि भरपूर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. खेड्यात असल्यामुळे रेंजचा भरपूर प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं टेरिसवर जाऊन बसावं थोड्या वेळ. तर तिथे भरपूर पाऊस येत होता आणि त्यामुळे माझे शक्य झालं नाही. तर मी मग ठरवलं आहे की आता काहीतरी करायचं. आता अभ्यास कसा करायचा, तर मग मी डाउनलोड करून ठेवत असते घरी यायचं असलं तर, आणि असं डाउनलोडमधून अभ्यास करते. कारण आता मी एकच फोन होता माझ्याजवळ, त्यामुळे मी स्क्रीन रेकॉर्डिंग काढून ठेवले आणि तुम्हाला दाखवते. बघा मी MAचा अभ्यास केलेला, आणि थोड्या वेळ MAचा अभ्यास केल्यानंतर मग मी त्यानंतर KVSचा पण NCERTचा अभ्यास करून घेतलेला, कारण माझ्याजवळ ते डाउनलोड होतं म्हणून त्याचा अभ्यास करून घेतला आहे. आणि भराभर अभ्यास केल्यानंतर, कारण मला माहीत होतं की आता आपला जो डाउनलोडशिवाय ऑप्शन नाही म्हणून, कारण रेंज पण नव्हती, नेटवर्क पण नव्हते आणि एवढी पुस्तकं पण मी आणलेली नव्हती, म्हणून डाउनलोडचा ऑप्शन चूज केला आणि त्यातूनच अभ्यास केलेला. भराभर बघा तुम्हाला दाखवलं आहे. हे KVSची NCERT आहे. मला जरा बरं वाटत नाही आहे, जरा आवाज बसलेला, कारण वातावरण बदल. आणि बघा सकाळी 7 वाजलेत, मी दाखवले तुम्हाला. आणि बघा मी तुम्हाला दाखवते माझ्या घरासमोरचं दृश्य. तिथे बघा तो डॉगी वर कुठे झोपलाय ना, म्हणजे ज्यांना पडण्याची भीती नसते तेच उंच भरारी घेऊ शकतात मैत्रिणींनो. बघा किती उंचावर झोपलाय, आणि आपल्या मनात भीती असते तर आपण काहीही करू शकत नाही. आणि एक आणखी उदाहरण दाखवते. बघा हे बघा माझ्याच घरासमोरचं आहे गावच्या. तिथे बघा ते किती कडक जमीन आहे, तरी तिथे आंब्याचं झाड उगवलं ना. तिथे माती ना काही ना, तिथे कुठली व्यवस्था.
तरी पण किती छान ना. म्हणजे जर आपल्याला काही करायचं असलं ना, तर आपल्या मनात जर जिद्द असली आणि आपण जर कठोर परिश्रम केले तर आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तर बघा आता मी घरामागे आलेली आहे आणि मला भर्रभर आवडायचं आहे, कारण जॉईंट फॅमिली आहे आमची. आमचे आजोबा, सासू, सासरे सगळेजण आहेत. तर मी तुम्हाला भरभर दाखवते. आणि घरामागे आली तर बघा मला चिमणी दिसली. मी याचा मिनी व्लॉग पण टाकलेला आणि त्यात सांगितलेलं आहे बघा, चिमणीला जरी गरुडा एवढे उंच उडता येत नसले तरी ती कधीच खचत नाही, ती उडते. कारण तिचा स्वतःवर विश्वास असतो. आपण पण स्वतःवर विश्वास ठेवायचा. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढेच. पुढल्या व्लॉगमध्ये भेटूया. काळजी घ्या स्वतःची, पॉझिटिव्ह विचार करत राहा, आनंदी राहा. आणि चला तर ठेवते, बाय.